हा तो इथं म्हटलं यौसेफाबरोबर कोण होता? परमेश्वर. म्हणून आमच्या बरोबर देखील कोण असायला पाहिजे? कोण असायला पाहिजे? परमेश्वर. बघा, लाखो लोकांवर मुठभर लोक चालून गेले, परंतु त्यांचा विश्वास काय होता? परमेश्वर आमच्या बरोबर आहे. मग इतकं मोठं संकट असताना देखील देवाने त्यांना विजय दिला, कारण त्यांच्या बरोबर कोण होता? परमेश्वर. मग तुमच्या संकटाच्या वेळी जर त्या देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर आहे तर तुमचा पराजय होईल का? मग हत्यार असो किंवा नसो. दावीद काय घेऊन गेला? दगडगोटे घेऊन गेला. कोणाला मारायला? आता हे शहाणपणाचं आहे का मारणं? एवढा मोठा वीर योद्धा, त्याच्याकडे हत्यार आहे, सगळ्या गोष्टी आहे, काय दगड घेऊन गेला आणि गोफण घेऊन गेला? काय घेऊन गेला? गोफण घेऊन गेला. आणि एकाच टोल्यामध्ये आम्ही पाहतो त्या गल्ल्यातला त्याने काय करून टाकलं? मारून टाकलं. म्हणून आमच्याही जीवनामध्ये त्या देवाची उपस्थिती आमच्या जीवनात असायला पाहिजे. पुढे देवाचं वचन सांगतं, काय म्हणतं माहितीये का? स्तोत्रकर्ता म्हणतो, मृत्यूच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास. खरं आहे का? खरं करताय का असं? आमेन, हालेलुया. ज्यांच्या ठाई या वचनाचं ठाई विश्वास आहे ना, ते मरणाच्या दारात असताना देखील विश्वासाने बोलतात, हे संकट मला मारू शकत नाही. हालेलुया. म्हणून मृत्यूच्या याच्या दरीतही असताना मी कसले अरिष्टास भिणार नाही. भीती सैतानाचं हत्यार आहे, आणि देवाचं वचन सांगतं त्याने आम्हाला भीतीचा नव्हे तर आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलाय, धैर्याचा आत्मा दिलाय. म्हणून आम्ही सामर्थ्याने परिस्थितीला काय व्हायला पाहिजे? सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलंय, यौसेफा बरोबर कोण होता? देव. तसं आमच्याही बरोबर देव असायला पाहिजे. पुढचं वचन जर आम्ही वाचलं, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर परिस्थिती बदलणार आहे. म्हणा सर्वजण, खड्डे याच्या जीवनात ठेवलं का? गुलामगिरी याच्या जीवनात ठेवली का? त्याला ज्या ठिकाणी गेला, पहिली गोष्ट देव त्याच्या बरोबर होता. तुमच्या बरोबर कोण असायला पाहिजे? देव असायला पाहिजे. पुढे म्हटलंय, परमेश्वर त्याच बरोबर असल्या कारणाने तो जे काही हाती घेतो त्यामध्ये परमेश्वर त्याला यश देतो, असे त्याच्या धन्याला दिसून आलं. आमची प्रगती इतरांना दिसून यायला पाहिजे बरं का? बरोबर आहे ना? नाही तर आपण गेलो, धंदाच बंद झाला, कंपनीला मोठं कंपनीचं टाळा आणावं लागलं, बंद झालं, म्हणून समजून चालायचं आपणच पालथडे. बरोबर आहे ना? खरं आहे ना? काही काही सेवक आले ना घरामध्ये, दारिद्र्य घेऊन येणार, ते समस्या घेऊन येणार. रियालिटी मी तुम्हाला सांगतो. परंतु जे अभिषिक्त सेवक आहे ना, जे खऱ्या अभिषेकच चालतात ना, आमची परिस्थिती त्यांच्याकरवी बदलली जाते. हालेलुया. आमची परिस्थिती त्यांच्याकरवी काय होते? बदलली जाते. म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो, यौसेफ जे काही हाती घ्यायचा त्याच्यामध्ये परमेश्वर त्याला काय करायचा? यश द्यायचा. आपल्याबद्दल काय विचार करा. जर यश मिळतंय तर चांगली गोष्ट आहे, नाही मिळत तर कुठंतरी गायब झाली उपस्थिती, की उपस्थिती पुन्हा मिळवण्यासाठी झटा. मला नाही वाटत आतापर्यंत देवाने मला एवढ्या वर्षामध्ये कुठं अपयश दिलं. काहीही करतोय त्याच्यामध्ये यशच. आणि मुलाचंही नाव त्याच्यामुळे मी ठेवलं यश. नेहमी तोंडात असायला यश यश. बरोबर आहे ना? जुळलं का नाही? बरोबर आहे ना? तो जे काही हाती घेतो, नाही तर काय, हा धंदा सुरू केला नाही चालला, मग आता दुसरा करतो. भाऊ, धंद्यामध्ये नाही खोट, फॉल्ट तुझ्या जीवनामध्ये आहे. बिघडलंय डोकं, इलाज करतोय पाठदुखीचा, नीट नाही होणार. इलाज कुठे करावं लागेल? उपस्थिती परत आणण्यासाठी पश्चाताप करावा लागेल, देवाशी नातेसंबंध जोडावा लागेल. ज्यावेळेस जीवनात उपस्थिती येते ना, अरे माती विकायला काढतो त्याचे पैसे होते. या गावाचं नाव काय? अख्खं पोखरडं केलंय त्यांनी तिकडे. काय पोखरतात काय काय तुम्हाला माहिती ना, की डोंगर पोखरलेत. नाव काय? आणि काय विकतात? दगडाचं दळण करून. मग दुसरं काय म्हणायचं? कशाचं दळण येते? दगडाचं दळणच विकता येतं. मग कशाचे पैसे आहेत? दगडाचेच पैसे.
बरोबर आहे ना. मुरुम म्हणून काय नेतात? मातीचं दळण चाललंय. खरंय का खोटंय? अरे माती विकून लोक यशस्वी झाले. आपण गहू धान्य त्यांनी ठेवलंय तरी लोक विचारी नाही इकायचंय का? नाही मी मला काम नव्हतं म्हणून मी इकडे बाजारात आणून मांडलंय. काय लोक विचारतात का नाही? खरंय का खोटंय? पालथड परिस्थिती बदलण्यासाठी देव आमच्या जीवनात असायला पाहिजे. हालेलुया. काय असायला पाहिजे? देव आमच्या जीवनात असायला पाहिजे. हा, मागच्या काही काळामध्ये यश म्हटलं पप्पा डंपर घ्यायचंय का? हा, अरे डंपर घ्यायला मला या गाड्या चालवायला वेळ नाही भाऊ. सेवा आणि काम याच्यामध्ये एवढा मी पिसून गेलोय, त्यालाच वेळ नाही. डंपर कुठं घेतो? हा, देव प्रत्येक कामामध्ये काय देतो? यश देतो. बघा, छोट्या छोट्या गाड्यात भाजीपाला विकणारे लोक सुखी नाहीत का? बरोबर आहे ना. नीतिमत्ता ज्यांची चांगली आहे ते सुखी आहेत बरं का. बरोबर आहे ना. काही काही पाणीपुरी विकतात बिचारे, आनंदात नाही का? आपले चांगले चांगले धंद्याचे जाळ करून टाकलाय आपण, आणि आल्यानंतर टपऱ्यान टुपऱ्यान सगळं विकून टाकलं. काही नाही, सुपडा साफ करून टाकलं. कमून पालथट झालं. देवाची उपस्थिती जीवनात आणा, ज्याच्यामध्ये पाऊल ठेवतात ती जागा प्रभू आशीर्वादित. काही काही लोक म्हणतात घराचं दार इकडं करायला पाहिजे, तिकडं करायला पाहिजे, हे असं पाहिजे, तसं पाहिजे. मला काही फरक पडत नाही. माझ्या घराचं दार मशानभूमीकडे जरी केलं ना तरी काही फरक पडत नाही. त्याने का माहितीये का? आपले दार कुठे केल्याने नाही जीवन बदललं जात. अंतःकरणाच्या दाराने ख्रिस्त आतमध्ये आला म्हणजे जीवन बदललं. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो तो जे काही हाती घेत होता त्याच्यामध्ये देव त्याला यश देत होता. पुढे म्हटलंय हे कोणाच्या लक्षात आलं? पोटीफारच्या. बरोबर आहे ना. मग आम्ही ज्या वेळेस किरण ब्रदर काम करतात त्यांच्या ठिकाणी, तुषार ब्रदर, सर्वजण काम करतात, त्यांच्या मालकांना देखील समजायला पाहिजे वेगळे पण तुमच्यामध्ये आहे. बरोबर आहे ना. जाणीव नाही का? ती जाणीव आहे, सगळ्यांद्वारे व्हायला पाहिजे. पुढे जर म्हटलं तर असं म्हटलं, त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून यौसेपासाठी परमेश्वराने त्या मिस्राच्या घरदाराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार, शेतीवाडी व या सर्वांना परमेश्वराने आशीर्वाद दिला. बघा, कोणामुळे? यौसेपामुळे पोटीफरचं कल्याण झालंय. आमचं एखाद्याच्या घरात जाणं त्याचं कल्याण करणारं होऊन जातं. हालेलुया. तुमचं एखाद्याच्या घरात जाणं त्याचं कल्याण करणारं होऊन जातं. बघा, आपण देवाच्या अभिषेक लोक आहोत, आणि जे अभिषेकात चालतात ना, आपली उपस्थिती तिथं आली तर दुरात्म्यांना पळ काढावा लागतो. त्याला म्हणावं नाही लागत येशूच्या नावात निघ. आता त्याचीही गरज नाही. अरे पेत्राच्या सावलीमध्ये कोण बरे व्हायचे? आजारी बरे व्हायचे. पौलाच्या अंगावरून फडके नेऊन टाकायचे आणि ते बरे व्हायचे. अरे तो आलिशा तर त्याच्याही पुढे गेला. तो म्हटला जाऊन यार्देमध्ये बुड्या मार, तू बरा होशील. तसं एखाद्याला मी म्हणू का, जाऊन नगरला एक चक्कर मारून तू बरा होशील. काय तुला पंजाब फिंजाबला जायची गरज नाही. आता त्यालाही वाटून पाळक साहेबांनी नेमकं टू व्हीलरवर जायचं सांगितलंय का रिक्षाने जायचं सांगितलंय. आता पठारे पास्टर त्याला रिक्षाने टू व्हीलरवर नाही पाठवणार. त्याला म्हणणार तू पायी पायी जाऊन डीएसपी चौकाला राऊंड मारून ये. येता येता त्याचे वाकडे पाय सरळ होतील एवढा परमेश्वर सेवकाचा शब्द खरा करणार. हालेलुया. परंतु त्याच्यासाठी आमच्यामध्ये काय असायला पाहिजे? विश्वास. काही काहीला म्हटलं का, सिस्टर 3 दिवसाचा उपवास करा, मला निघत नाही. नको ना करू मग. का तर काय गव्हर्नमेंटचा रूल थोडाच आहे 3 दिवसाचा तू उपवास करायलाच पाहिजे. तुला या स्थितीत राहायचं तर राहा. बरोबर आहे ना. काय म्हणतो ब्रदर, करा ना 1-2 दिवसाचे उपवास. 2 दिवसाचे? अरे काय तुला लोकांनी 500-500 600 केलेत, तुला 2 दिवस निघाना. कर ना. परिस्थिती काय करते? काय करते? हा, उपवास आमची परिस्थिती बदलून टाकतात. करायला नको का? करणं गरजेचं. परंतु पाळकडे सांगितलं नाही पाळक साहेब काय झालं, मला त्याने सांगितलं होतं माझ्या घरात चेडे आहेत, मग काढून त्याचं प्रदर्शन मांडतो. काय करायचंय? याच्यामध्ये नका पडू. जे प्रॅक्टिकल आहे ते जगा. हालेलुया. या वचनामध्ये म्हटलंय यहोसेपामुळे त्या मिस्रच्या व्यक्तीचं, त्या पोटीफरचं परमेश्वराने काय करून टाकलं? कल्याण करून टाकलं. आमचं एखाद्याच्या घरामध्ये जाणं आशीर्वादाचं कारण ठरायला. बरोबर आहे ना. नाही तर गेले गेले असं जाळ करून द्या ना. अहो सिस्टर, तुमचा नवरा तिकडं कोणाबरोबर तरी बोलत, कोणतरी बाई होती. झाला भाऊ,
आल्यानंतर तोंड फुगलं बाईचं. झालं का? असं करू नका. जरी काही गैरटपणा कोणाकडे असो त्याला म्हणाल सुधर. चांगली गोष्ट नाही का? महत्वाची गोष्ट. पुढे म्हटलंय देवाच्या वचनामध्ये म्हटलंय की परमेश्वराने त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न काही त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. या वचनामध्ये म्हटलंय त्याला खड्ड्यातून काढलं, त्याला मिद्यानी लोकांपासून यांनी विकत घेतलं. देवाने त्याला गुलाम ठेवलं नाही, त्याला त्या घरचा प्रमुख करून टाकलं. बरोबर आहे ना? जे दारिद्र्यात राहायची सवय बाळगतात ना त्यांचं प्रमोशन कधीच होत नाही, परंतु जे विश्वासाने उलाढाल करतात ना ते नेहमी वरच्या स्तरावर असतात. म्हणून आम्ही प्रयत्नवादी असायला पाहिजे, आम्ही कष्ट करणारा असायला पाहिजे, आम्ही विश्वासाने पाऊल उचलणं गरजेचं आहे. काल रात्री एक बायबलचा क्लास होता. क्लासमध्ये जवळपास महाराष्ट्रातले 100-125 तरुण त्या क्लासला जोडलेले होते. 9 ते 10 या दरम्यान मी तो क्लास घेत होतो आणि त्या क्लासमध्ये मी त्यांना सांगितलं माझं दर्शन आहे महाराष्ट्रात नव्हे आपल्या भारतामध्ये हजारो तरुण ख्रिस्ताच्या सेवेसाठी उभे करायचे आहे. हालेलुया. किती मग हे दर्शन जे आहे आमच्या कोतीप्रमाणे नसतं. काही म्हणते पठारे पास्टर तुमच्याकडे काय आहे? मेरे पास तो माँ है. अरे मेरे पास बाप बैठा है ना. हालेलुया. स्तोत्र 23:1 काय म्हणतंय? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे. मी काय माझ्या घरचा प्रचार करतोय का ख्रिस्ताचा प्रचार करतोय? बरं मग त्याच्यासाठी गरजा भागवणं कोणाचं काम आहे? परमेश्वराचं काम आहे. मग हजारोच नव्हे जर लाखो लोकांना उभं करण्यासाठी देव कुवत देईल. आणि देवाची कृपा ही आहे. याच आठवड्यात 3 ठिकाणून आमंत्रण आलेत मला. 2 वेगळ्या राज्यातून आलेत आणि एक आपल्या महाराष्ट्रातून आलं. कोण करतं? परमेश्वर करतो. ही देवाच्या योजनेचा काय आहे? भाग आहे. म्हणून हे सेवेबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तसं आपल्या जीवनामध्ये देखील तसंच करत राहा. देव तुम्हाला गुलामगिरीत ठेवणार नाही. बरोबर आहे ना? ठेवील का? नाही. तो म्हटलं त्या घराचा तो प्रमुख झाला. परंतु ज्यावेळेस आशीर्वाद येतात ना, लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळेस आशीर्वाद येतात तिथं संकट देखील यायला सुरुवात होते. मग तिथं आमची पडताळणी आहे. पडताळणी कुठं आहे? आता त्याच्या समोर खड्डा नाही, आता तो मिद्यानेकडे विकलेला नाही, तो पोटीभरच्या घरामध्ये आहे, त्याला घर आहे, राहणं, सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी तिथं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या समोर परीक्षा आली आणि इतकी डेंजर की त्याचं जीवनच बरबाद करणार आहे. काय होती परीक्षा? 39 अध्याय हेडलाईन वाचा. योसेफ आणि पोटिफरची पत्नी या मालकाने सगळं काही योसेफाच्या हातात दिलं, फक्त त्याची पत्नी सोडून. बरोबर आहे ना? परंतु योसेफ चरित्रामध्ये एवढा ठाम होता. धार्मिकता आमच्या बोलण्यात असता कामा नाही. काय म्हटलं? आमच्या चरित्रात असायला पाहिजे. कशामध्ये? ही बाई त्याला म्हटली माझ्या बरोबर झोप, तो पळून गेला तिथून. त्याला धार्मिकता म्हटलंय बरं का. नाहीतर योसेफ म्हटलं सारे बरं झालं, एवढं घर आपल्या हातात मिळालं होतं, आता ही बायको आली, पोटीफर ये आता. केलं का त्याने? हे नाही चालवायचं. हे मेंदू बंद करून ठेवायचे. देवाचे आशीर्वाद हवेनं मेंदू काय करून ठेवायचे? बंद करून. क्षणिक सुखासाठी मिसरचं राजपद त्याने घालवलं असतं. बरोबर आहे ना? म्हणून धार्मिकता बोलण्यात असावी का? धार्मिकता कशात असावी? चरित्रात असावी, वागण्यात असावी. आणि ती योसेफाच्या होती, त्याने पळ काढला. म्हणून पापापासून पळ काढणारे वा. कशापासून? तिमोथेला पौल मार्गदर्शन करतो, तरुणपणाच्या वासनेपासून दूर राहा. आपण पाहत बसणार, एखादी बाई चालली चांगली दिसायला, अरे काय करायचंय तुला? एखादी बाई चांगला मुलगा आहे तू, अरे काय करायचंय तुला? खरंय का खोट आहे?
आमच्या पाहण्यामध्ये शुद्धता असायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आमच्या विचारामध्ये काय असायला पाहिजे? दैहिक माणसाच्या नाही येणार बरं का, त्याला आत्म्याद्वारे चालणारा मनुष्य पाहिजे. कशाद्वारे? दाविदाचं जीवन पतनाकडे गेलं, शमशोनाचं जीवन पतनाकडे गेलं, परंतु यौसेपाला म्हटलंय वो हिमालय से ऊंचा. हालेलुया. धार्मिकतेचा स्तर काय आहे? दाविदापेक्षा मोठा नव्हे काय? शमशोनापेक्षा मोठा नव्हे का यौसेप? मग मंडळीमध्ये असताना आमची धार्मिकता गटाऱ्यात लोळणारी असता कामा नये. आम्ही धार्मिकतेमध्ये नंबर, चरित्रामध्ये नंबर नको का? बरोबर ना? हे ठेवा. आणि आशीर्वाद कशावर अवलंबून आहे? ज्याची पडताळणी परमेश्वर करतो ना, त्याला तो अधिक आशीर्वादित करतो. पडताळणी विना आशीर्वाद आहे का? नाही. मग याच्या जीवनामध्ये पडताळणी होती, हा कशा चरित्राचा आहे? मग हे मोह, हे संकट प्रत्येकाच्या जीवनात येतात का नाही? बरोबर आहे ना? काही काहींना वाटतं आपल्या शेतापेक्षा दुसरीकडे हिरवळ जास्त आहे, त्याला वाटतं ते शेत आपलं असायला पाहिजे. बरोबर आहे ना? काही पुरुषांना वाटतं अरे ती माझी बायको असतं तर माझं कुटुंब चांगलं असतं. त्याच्या नवऱ्याला जाऊन विचार. सकाळी उठल्या उठल्या तो तोंड सुजून बाहेर येतोय. घरच्यांनी विचारलं का काय झालं? काय नाही, मला काहीतरी तोंड दोदारल्यावानी झालंय म्हणून सुजलंय. बरोबर आहे ना? काहींना वाटतं त्या ठिकाणी तो माझा नवरा असतात. अरे बाई, त्याच्या बायकोला विचारतो कोणत्या जातीचा आहे. म्हणून देव जे करतो ते कसं करतो? योग्य करतो. म्हणून काय म्हटलंय? हौशेने केला. अरे रगतपती जरी फुटले ना, त्याला दवाखान्यात न्या, त्याच्यासाठी प्रार्थना करा आणि त्याला सुधरा. बरोबर आहे का नाही? आता त्याला सोनं म्हणून घ्यायचं. बरोबर आहे ना? जी बायको दिली तिलाच गरजेची नाही का गोष्ट? म्हणून इथं विश्वसनीयता असते. मग स्त्रीने आपल्या पतीशी विश्वसनीय असावं, पत्नीने आपल्या पतीशी विश्वसनीय, पतीने आपल्या पत्नीशी. हे धार्मिकतेचं जीवन आहे. आज मंडळामध्ये हे शिकवलं जातं का? मला काही कठीण वाटत नाही, कारण हे शिक्षण असायला पाहिजे. ही मंडळी पठारे पास्टरची नाही, ही मंडळी देवाची आहे. कोणाची आहे? ख्रिस्ताची मंडळी आहे. आणि जर ही मंडळी देवाची आहे तर त्या मंडळीत पवित्रता राखणं हे कोणाचं काम आहे? सेवक या नात्याने माझं आणि विश्वासणारे नात्याने तुमचं काम आहे. मंडळीमध्ये काय असायला पाहिजे? पवित्रदायिता. मग ती कशी राहील? कशी राहील? आमच्या पवित्रदायिता जपल्याने. समजलं का? म्हणा, जीवनात पवित्रदायिता असावी, मंडळीत पवित्रदायिता असावी आणि आमच्या घरातही पवित्रदायिता असावी. म्हणा, जीवनात पवित्रदायिता असल्याने ख्रिस्त माझ्या हृदयात राहील. घरात पवित्रदायिता असल्याने ख्रिस्त माझ्या घरात राहील. आणि मंडळीत पवित्रदायिता असल्याने ख्रिस्त आमच्या मंडळीत राहील. हालेलुया. आणि ज्यावेळेस ख्रिस्त मंडळीत असेल ना, सैतानाचं आणि अधोलोकांच्या द्वाराचं मंडळी पुढे काही चालणार नाही. हालेलुया. म्हणून आमच्या मंडळीमध्ये काही तरुण वर्ग माझ्याकडे यायला घाबरतात, कारण मी जीव लावतो ना. काय करतो? डेंजर जीव लावतो मनापासून, कारण फडतूसपणा मला मुळात आवडत नाही. आणि ज्यावेळेस देवाचा सेवक या नात्याने, मंडळीचा पाळक या नात्याने मी काम करत असताना प्रत्येकावर वच असतो बरं का. हसत राहा, आमचे कॅमेरे तुमच्याकडे पाहत आहेत. बरोबर आहे ना? कुठं लिहिलंय? सगळ्या दुकानामध्ये पहा. मग मला एकदा वाटलं अरे हसत राहा, आमचे कॅमेरे तुमच्याकडे पाहत. मी मोठ्याने हसत राहिलो. अरे कसं काय, बरं आहे का काय? करून बघा एकदा. समोरचे लोक म्हणतील राहिला याची थोडा जास्तच हसायला लागलाय. मग वरून त्याला म्हणा, प्रभूने तेवढा मोठा आनंद माझ्या हृदयात निर्माण केलाय. हालेलुया. म्हणून यौसेपाला त्या घरामध्ये होता,
परंतु धार्मिकता त्याच्या जीवनात होती. धार्मिकता कधीही गमवू. मग संकट याच्यावर आलं, तुमच्यावर येणार नाही का? बरोबर आहे ना? कधी काळी अग्नीची परीक्षा येईल, प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो का काय? अग्नीच्या भट्टीतही जावं लागेल. मग तिथं आम्ही आमचं प्रेम देवावर आहे हे काय करावं लागेल? सिद्ध करावं लागेल. बरोबर आहे ना? योसेफासमोर परीक्षा होती. देवावर प्रेम आहे का पोटीफरच्या बायकोवर? त्याने दाखवून दिलं माझं प्रेम कोणावर आहे? देवावर. गरजेचं नाही का? त्याच्यानंतर दानिएलासाठी परीक्षा होती. प्रार्थना करतो का बंद करतो? काय केलं त्याने? फेल झाला का? योसेफासाठी परीक्षा, सॉरी आम्ही पाहतो अजून कोणासाठी परीक्षा आली? योबासाठी परीक्षा आली. नाकारलं का देवाला? नाही. बरोबर आहे? नाकारलं नाही त्याने. त्याच्यानंतर अजून एक परीक्षा आली अब्रामावर. त्या परीक्षेमध्ये त्याने नाकारलं का? नाही नाकारलं. मग आमच्या परीक्षेचं काय? तुमच्या परीक्षेत पास व्हावं तुम्ही, माझी इच्छा आहे. माझीच नव्हे तर स्वर्गीय पित्याची देखील इच्छा आहे. कारण जिथं परीक्षेमध्ये तुम्ही पास होता ना, तिथं तुमचं प्रमोशन ठरलेलं आहे. हालेलुया. आणि देव त्या गोष्टीची काय करतो? अपेक्षा करतो. अनेकदा पुढे जर आम्ही पाहिलं तर योसेफाने काय वाईट केलं का बरं? परंतु अनेकदा चांगलं करूनही आमच्या वाट्याला काय येतं बरं? मग आम्हाला वाटतं करायचंच कशाला यार हे? काय वाटतं आम्हाला? बरोबर आहे का नाही?